नमस्कार. आज मी तुम्हाला एक आत्मविश्वास वाढवणारे आणि आपल्या प्रॉब्लेमला कसं फेस करायचं ह्याची एक कथा सांगत आहे. कथेचं नाव दिवा आणि वार. लेखक राहुल सुर्वे. एका गावात एक तरुण मुलगा होता. तो आपल्या हातात एक छोटासा दिवा घेऊन जीवनातील आपल्या मार्गावर चालत होता. पण रात्रीच्या वेळी वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमुळे म्हणजेच वाऱ्यांमुळे त्याचा दिवा विझत होता. तो रागाने म्हणाला, "हा वारा माझ्या आकांक्षाचा दिवा विझवतो. मी काहीच करू शकत नाही. प्रत्येक वेळी हेच होतं." तेवढ्यात त्याचे आजोबा शांतपणे तिथे आले आणि आरवच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. त्याने आरवला घराच्या मजबूत भिंतीजवळ नेलं आणि म्हणाला, "बाळा, इथे उभा राहून बघ. पुन्हा दिवा लाव." आरव तिथे उभा राहिला, भिंतीचा आधार घेऊन, आणि त्याने पुन्हा दिवा लावला. आणि आश्चर्य, तेच वारे वाहत होते. बाहेरच्या बाजूला झाडं डोलत होती, पण भिंतीच्या आधाराने लावलेला दिवा विझत नव्हता. त्याची ज्योत स्थिर होती. आरवच्या चेहऱ्यावर विस्मय पाहून तो म्हणाला, "अरे, इथे दिवा का नाही विझला?" आजोबा हसून म्हणाले, "जीवनात वारा म्हणजे तुझ्या समस्या बाळा. तुझ्या आकांक्षांना अडथळा आणणाऱ्या गोष्टी. त्या थांबणार नाहीत, त्या वाहतच राहणार. पण योग्य ठिकाणी योग्य दृष्टिकोनातून उभं राहायला शिकलास तर समस्या तुला तोडत नाहीत. उलट त्या समस्यापासून तुला वाचवतात आणि तुझा मार्ग प्रकाशित ठेवतात." आरवच्या डोळ्यामध्ये आता फक्त चमक आणि नवीन आत्मविश्वास होता.